Thank you for coming. Yeah, it was my pleasure and honor to welcome you. Anurag, we speak Gujarati at home. Okay. Spoilt Gujarati. Farsi speak spoilt Gujarati. सुरू करा. सुरू करूया सर. Yes. नमस्कार. नेहमीप्रमाणे सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या वेब वार्ता संवादामध्ये. जिल्हाधिकारी आर विमला मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन सुरू केलेलं आहे. आणि बघता बघता आता आमचा हा जे आयोजन आहे हे 4थ्या महिन्यामध्ये पदार्पण करत आहे. 8वं पुष्प आज या ठिकाणी गे वावारी साहेब गुंफणार आहेत. नागपूरकर जनतेला आणि नागपूरकर विचारवंतांना, माध्यम पत्रकारितेतल्या सगळ्या ज्येष्ठांना हे नाव परिचित आहे. मी मॅडमला आता संदर्भ सांगत असताना सांगत होतो की 20-25 वर्षापूर्वी जर्नलिझमच्या कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा सरांना तज्ज्ञ म्हणून ऐकत होतो तर त्यावेळेस त्यांच्या वक्तृत्वावर म्हणजे आम्ही अक्षरशः असं प्रेम करायला लागलो होतो की यांचं अमोघ वक्तृत्व जे होतं त्याच्यामध्ये जी माहिती होती आणि माहितीचा साठा कसा असावा एखाद्या माणसाकडे याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे, आणि ही आपली एक म्हणजे नागपूरकरांसाठीची एक संग्राहक संपत्ती आहे की आमच्यासोबत गेवावारी जी आहेत. आजच्या 8व्या पुष्पासाठी मी त्यांचं स्वागत करतो. मी मॅडमला विनंती करतो की आम्ही हा जो प्रवास चालू केला त्याचं संक्षिप्त ते वर्णन करतील आणि आवारी साहेबांचं प्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. My honor. Thank you. Thank you. Not only from a sister, but also from Nagpur Thank you so office. much. Thank you. मॅडमला विनंती करतो की मॅडम अत्यंत व्यस्ततेत आमच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या स्वागताला नियमित येतात आणि त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम आहे. त्या उपक्रमामागची भूमिका आणि आजचं पुष्प याबद्दल ते प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आज अत्यंत आनंद होत आहेत आपल्यासोबत बोलण्यात आणि माननीय श्री गे आव्हारीबद्दल आपल्याला इंट्रोडक्शन देत असताना भारतातील निवडून आलेले जे एका काळचे सर्वात तरुण खासदारपैकी आपल्यासोबत आज गे आव्हारी साहेब सोबत आहेत. आणि खरं तर आपण नुकतंच 26 जानेवारी आपण आता प्रजासत्ताक दिवस साजरा केला आहे आणि मला सांगायला खूप अभिमान वाटत आहे की त्यांचे वडील जनरल आवारी हे ब्रिटिशकालीन जनरल मंशदशाह रुस्तमजी आवारी ह्या नावाने प्रख्यात होते आणि भारतच्या स्वतंत्रता लढ्यामध्ये त्यांनी खूप मोठा एक सहभाग घेतला होता आणि कार्य त्यांनी दर्शवली होती. महात्मा गांधीजींनाही यांनी याचं पाठराखण केलं होतं, त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. नागपूरमधून MP MLC असलेले आणि वडिलांकडून त्यांनी स्वतंत्रतेचा वारसा ज्यांनी आपल्याकडे गे आव्हारी साहेबांना मिळालेला आहे आणि काँग्रेसच्या विविध पदावर त्यांनी दीर्घ काळ केलेलं आहे. प्रचंड अभ्यासू आहेत, माहितगार आहेत. मला खात्री आहे की हे जे आपण स्वातंत्र्याचा लढा जे हळूहळू पण विसरत चालले आहोत आणि ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे, जपून ठेवायला पाहिजे, आपल्या देशाबद्दल आणि आपल्या राज्याबद्दल जी एक पेट्रियटिझमची भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, एक डिव्होटेडनेस, एक कमिटेड असायला पाहिजे. त्याबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती मिळू शकेल. स्वतंत्रतेचा लढा कसा होतो आणि त्याचं आठवण करून आपण पुढे कसं जायचं. तर मी खूप आभारी आहे की साहेब आज आपण इथे येऊ शकलात आणि आमच्या सगळ्या ज्या श्रोते आहेत ते आपल्याला ऐकण्यासाठी खूप आतुर आहेत. मीही ऐकणार आपला कार्यक्रम ऑनलाईन, पण मी आपल्याला विनंती करते की आजचं आपण मार्गदर्शन करावं. थँक्यू. आपका तुमचं खूप स्वागत, धन्यवाद. पहिल्यांदा महिला, दुसऱ्यांदा नागपूरला महिला कलेक्टर मिळाल्या आहेत आणि म्हणून एक डेलिगेशन घेऊन मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी ताईंचं स्वागत केलं होतं आणि अपेक्षा केली होती की नागपूरमध्ये त्यांचं चांगलं भरभराटी येवो त्यांच्या आल्यानंतर. आज माझा हा इट्स अ ऑनर फॉर मी की आज माझीच ताईंनी माझाही स्वागत केलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तर आपण संबोधनाला सुरू करू शकतात, नंतर प्रश्नोत्तर असतात. 20 मिनिटं करू शकतात निवेदन, त्यानंतर मग काही प्रश्न असतील तर.
फोन पहले बंद करो, नहीं तो घंटी बजती रहेगी. आपण सायलेंट. आता ऑनलाईन आहात. थँक्यू. See you. येस. Come later to office. Yeah, Come for a cup of tea. येस. स्विच टू सायलेंट मोड म्हणजे प्रश्नच नाही. थँक्यू. थोडं इकडे. हा उपक्रम नागपुरात कलेक्टर मॅडमच्या नेतृत्वात जे घेण्यात आला आहे, आपली 75वी वर्षगाठ भारताच्या स्वातंत्र्याची या निमित्त सुंदर उपक्रम आज नागपूरला सुरू झाला आहे. सर्वप्रथम तर मी त्यांचे सर्व सहकारी यांचे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो की आपण आत्ता हा सुंदर कार्यक्रम घेतला आहे. खरं पाहिलं तर मला सांगण्यात आलं की आजचा टॉपिक मला जे देण्यात आला आहे तो आहे नागपूरचं भूमिका आझादी आंदोलनमध्ये. खरं पाहिलं तर नागपूर सेंटर ऑफ इंडिया फक्त भौगोलिकच नसताना ते राजकीय आणि आध्यात्मिक क्रांतीचाही एक खूप मोठा एक सेंटर आहे. आणि आपण पाहिलं असेल की आझादी स्वातंत्र्य लढ्याचा शेवटचा जो टप्पा सुरू झाला तो 1920 ते 1947 आझादी मिळेपर्यंत हा टप्पा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. सगळे हिस्टॉरियन्स या गोष्टीला मानतात. 1920चं जो अधिवेशन होता ज्याच्यामध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने सर्व भारतात सुप्रसिद्ध झाले, ते नागपूरच्या भूमीवर झालं होतं. आणि याच भूमीवर नागपूरचे कित्येक तरी सुप्रसिद्ध नाव पहिल्यांदा काँग्रेसमध्ये जॉईन झाले होते. आणि त्यापैकी सर्वप्रथम ज्यांनी नागपूरचं नाव जास्त वाढवलं असं स्वर्गीय जनरल मंचेरशा आवारी, माझे वडील. आता स्वर्गीय जनरल मंचेरशा आवारी यांचा मोठा उपक्रम आणि सर्व मोठा काम जे आझादीच्या आंदोलनात होतं ते कोणतं की त्यांनी आपलं सर्वस्व सोडून सर्वप्रथम एक धनाढ्य पारशी कुटुंबात जन्मलेले, इंजिनियर डिग्रीसाठी अमेरिकात गेलेले, तिथून परत आलेले. टाटाजनी त्यांना नागपूरमध्ये एम्प्रेस मिलमध्ये त्यांना रजू केले फॉर इंजिनिअरिंग ॲज अ इंजिनिअरिंग ऑफिसर. आणि तिथे ते चांगले सुखात होते. इतक्यात महात्मा गांधींचं जे नागपूरचं अधिवेशन झालं आणि लोक आकृष्ट झाले. आणि तेव्हा माझ्या वडीलनी इच्छा प्रकट केली की मला महात्मा गांधींना, त्या काळी नवीन जवाहरलाल नेहरू युवा ते पण येणार होते. त्या काळात काय ॲक्टर्स वगैरे नव्हते, सगळे लोक त्यांना पाहू इच्छित होते. अँड सुभाषचंद्र बोस, त्याच्याबद्दल भयानक आकर्षण कॉमन लोकांमध्ये त्या काळच्या नवयुवकमध्ये होतं. आणि हे तिघांना पाहण्यासाठी त्यांनी विनंती केली आणि त्यांना मग तिथे पाचारण करण्यात आलं. पहिली मीटिंगमध्येच आमचे वडील त्यांच्या विचारांनी प्रेरित झाले. हळूहळू हिंदी में कहते हुए ऐसा सिलसिला बढ़ा और वो जोरदार रूप से काम करने लगे. जब वो कार्य कर रहे थे उस समय एम्प्रेस मिल ने उनको वार्निंग दिया कि आप काम करते वक्त में ये एजिटेशन में नहीं जा सकते. लेकिन उन्होंने उस बात को माना नहीं. अल्टीमेटली उनको नौकरी से छोड़ना पड़ा. पहला त्याग त्यांच्या नोकरीवरून सुटायचा. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये पूर्ण खेचले गेले आणि 1924ला ते नागपूर नगर काँग्रेस कमिटीचे महात्मा गांधी अध्यक्ष असताना ते अध्यक्ष झाले नागपूरला. पहिलं कार्य जर त्यांनी केलं असेल 1924मध्ये ॲज अ काँग्रेस प्रेसिडेंट, की त्यांनी एक रेझोल्युशन पास केलं की भारतामधून अंग्रेजाला 1 वर्षाचे आत आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर त्यांना अरेबियन महासागरमध्ये बुडवू, असं सुंदर अंग्रेजीमध्ये त्यांनी अल्टिमेटम दिलं टू द धेन गव्हर्नर जनरल बटलर ऑफ CPN बराड स्टेट.
आणि हे त्या काळात एक नवयुवक आणि काँग्रेसच्या नेत्यांनी असं अल्टिमेटम देणं ही काही साधारण गोष्ट नव्हती, पण त्यांनी ते करून दाखवलं. त्यानंतर सेकंड स्टेप म्हणून त्यांनी एक सेवादल सैनिकांची 1000 लोकांची एक आर्मी बनवली आणि त्याचं नाव ठेवलं प्रजासत्ताक आर्मी इन हिंदी अँड रिपब्लिकन आर्मी ऑफ इंडिया इन इंग्लिश, आणि त्याचे ते सरसेनापती आणि कॅप्तान म्हणून संबोधले गेले. ते कार्य गनिमी युद्धासारखं त्यांनी कार्य सुरू केलं. ते अंग्रेजाला मराठीत म्हणतात हेडसावून सोडत होते. आणि अल्टिमेटली एकदा नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यावर ते अचानक त्यांनी हल्ला केला, त्यांचे सगळे सेवादल सैनिकांनी, आणि तिथला युनियन जॅक खालती केला. आणि त्या काळात मॅडम भिकाईजी कामा यांनी एक वंदे मातरम वर्ड्स लिहिलेलं असं एक फ्लॅग बनवलं होतं, जे काँग्रेसनी अडॉप्ट केलं होतं. तो फ्लॅग त्यांनी सीताबर्डीच्या किल्ल्यावर त्यांनी तो ध्वजरोहण तिथे केलं. एकदम ब्रिटिशाला माहीत पडलं नाही, 1 दिवसापर्यंत तो लहरात राहिला. आणि नंतर ब्रिटिशाला जेव्हा मालूम पडलं तेव्हा मग धरपकड सुरू झाली. मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की 1977मध्ये जेव्हा मी खासदार झालो तेव्हा पार्लमेंटरी डेलिगेशनमध्ये आम्हाला इंग्लंड जायला योग मिळाला. इंग्लंडमध्ये लॉर्ड स्पीकरशी आमची भेट होती. भेटला थोडा वेळ होता बिकॉज लॉर्ड स्पीकर वॉज डिलेड इन द हाऊस ऑफ कॉमन्स इंग्लंडमध्ये. तोपर्यंत आम्हाला लायब्ररीत जायला सांगितलं गेलं. तिथली लायब्ररी फेमस आहे, वर्ल्डची बेस्ट लायब्ररी मानली जात होती, पण त्याच्यानंतर आता भारताची झाली आहे. आता त्या लायब्ररीमध्ये सहज टाईमपास करायचं होतं म्हणून आम्ही तो एक बुक त्याच्यामधून काढली आणि त्या बुकमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास होता आणि फ्रॉम ब्रिटिश पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि 1920 से लेकर 1947 तक मी त्याच्यातला एक वॉल्यूम काढला आणि त्याच्यामध्ये मी ग्लॉसरी बघितली, का की टाईम कम होता. ग्लॉसरीमध्ये मला अवारी दिसलं, AVARI, म्हणून मी ते पन्ने पलटवले आणि मला सुखद धक्का असा बसला, का की तोपर्यंत मला ही गोष्ट फक्त ऐकली होती. सुखद धक्का असा की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक MPनी प्रश्न विचारला की आमच्या युनियन जॅकचा अपमान झाला आहे, तुम्ही काय सजा केली. तेव्हा विन्स्टन चर्चिल इन चार्ज ऑफ होम होते त्या काळात, आणि त्यांनी उत्तर दिलं की सम अपस्टार्ट अवारी हॅज इन्सल्टेड अ फ्लॅग इन नागपूर अँड ही विल बी डेल्ट विथ. पण त्या काळात मोबाईल नाही, काही नाही, म्हणून ते फक्त मी मेमरीमध्ये ठेवलं आणि नंतर मग आमची भेट सुरू झाली. म्हणायचा अर्थ असा की त्याच्यानंतर जे धरपकड झाली, जनरल अवारीला 4 वर्षाची जेल. त्या 4 वर्षात 3 घटना घडल्या. नंबर 1, महात्मा गांधींनी त्यांना जनरल म्हणून संबोधिले. ते काय मिलिटरीचे जनरल नव्हते, पर त्यांना का जनरल संबोधले, कारण की त्यांनी जे हे काढली होती आर्मी सेवादलची, खादीचा त्यांना ड्रेस दिला होता आर्मीचा, पॅन्ट शर्ट, आणि फक्त पिस्तॉलची ऐवजी त्यांनी त्यांना तलवार ठेवली होती आणि गांधी कॅप. तलवार ठेवल्यावर लोकांनी विचारलं की गांधीजी की मूवमेंट तो अहिंसा वाली है, तो आप ये क्या कर रहे हो. त्यांनी महात्माजींना जाऊन समजवलं कि जरूर है आपकी मूवमेंट अहिंसावादी है, लेकिन मैं आर्म्स का कैरी करता हूँ बिकॉज ब्रिटिश लॉ सेज कि कोई भी इंडियन आर्म्स कैरी नहीं करेगा, ओनली द वाइट स्किन्ड एंड नो नेटिव विल कैरी आर्म. दीज वर द वर्ड्स ऑफ द गवर्नमेंट GR. और इसलिए वो लॉ मैं तोड़ रहा हूँ और इसके लिए मेरा ये सत्याग्रह है. आणि प्रॉमिस केला की आम्ही तलवार वापरणार नाही, एक पण जर बूंद खून की अगर गई तो मैं ये मूवमेंट वापस ले लूँगा. महात्माजीने आशीर्वाद दिला आणि हे मूवमेंट इतकी जोरदार चालली की सेंट्रल इंडियामध्ये, द धेन सेंट्रल इंडिया, मध्य प्रदेश, बिहार आणि पंजाब सगळीकडे त्याचे ये उसके करंट्स सब जगह पूरे इंडिया में फैल गए. सुभाष चंद्र बोस जी उस समय जेल में थे. उनको भी बहुत अच्छा लगा जब उन्होंने ये बातें सुनी, लेकिन ही कुड नॉट कम आउट एंड माय फादर वाज आल्सो इन जेल दैट टाइम. लेकिन इतने में सुभाष चंद्र बोस जी रिलीज हुए और वो चाहते थे जनरल अवारी को मिलने, लेकिन जनरल अवारी वॉज इन जेल. तो पहली घटना गांधी जी ने उनको महात्मा कहा. सेकंड घटना, हमारे ग्रैंडफादर और हमारा जो फैमिली था बिजनेस का, वो फैमिली ने बहुत साल जनरल अवारी को मनाया कि आप इसमें मत जाइए. और उस समय के द धेन पारसी लॉ के अनुसार अगर बेटा
प्रॉपर्टीदार बेटा अगर बाप का नहीं सुनता है तो उसको प्रॉपर्टी से बेदखल करते ऐसा एक कायदा था। और उस कायदे के अंतर्गत मेरे ग्रैंडफादर और उनके ब्रदर्स, जैसा जॉइंट फैमिली था, उन लोग ने जनरल अवारी को बेदखल कर दिया। तब जनरल अवारी 28 साल के थे, जेल में थे। ये सेकंड बहुत बड़ी घटना है। तीसरी घटना, सुभाष चंद्र बोस जी को नागपुर की जो नगर पालिका है, आपको ये सुन के ताजुब होगा कि नागपुर की नगर पालिका वन ऑफ द ओल्डेस्ट इन द कंट्री है, 1865 में एस्टैब्लिश हुई है। और वो नगर पालिका में 1928 में सुभाष चंद्र बोस जी को नागरिक सत्कार किया गया और उसी वक्त जनरल अवारी के तैल चित्र का अनावरण, हमारी जो ओल्ड अभी जहाँ नागपुर महानगर पालिका की सभा भरती है, वहाँ जो ओल्ड कॉरपोरेशन था, उस के हॉल में जनरल अवारी का तैल चित्र का अनावरण नेताजी सुभाष चंद्र बोस के हस्ते अक्टूबर महीने में 1928 को किया गया, जब उस समय के नगराध्यक्ष मिस्टर CB पारक थे। और उसमें सुभाष जी ने जो गुण गाए जनरल अवारी के और जो थैंक्स कहा फॉर द सिविल ऑनर, वो वहाँ के ग्रंथ छपा था, वो मुझे मिला। और वो बहुत प्रभावित थे कि किस तरह रही। और आचार्य कृपलानी जी की श्रीमती सुचिता कृपलानी जी, उनको भी वहाँ से देश निकाल दिया था अंग्रेज़ों ने, वो भी इस आंदोलन में, नागपुर के आंदोलन में आके सहभागी हुए थे। और उसी के साथ साथ लिटरेचर में मुंशी प्रेमचंद जी, उसके बाद हमारे कवि जैनेन्द्र कुमार जी, ये बड़ी हस्तियाँ उस समय की, मैथिली शरण गुप्ता जी, ये भी उस आंदोलन में नागपुर में आकर अपना पूरा कार्य करते थे। तो इस तरह से नागपुर का जोरदार आंदोलन चालू हुआ। और था ऐसी थी, अगर आपने पिक्चर देखा होगा महात्मा गांधी जी के ऊपर लॉर्ड एटनबरो का, कि लाइन की लाइन निकलती थी। अगर लीडर अरेस्ट होता है तो सेकंड लाइन निकलती थी, सेकंड लाइन में कोई अरेस्ट हुआ तो थर्ड लाइन लोगों की निकलती थी। इस तरह से महिलाओं ने और बहुत सारे लोगों ने, युवकों ने इसमें सहभाग लिया। बड़े बड़े नाम है, बहुत सारे नाम अगर पूरे लेते जाऊंगा तो ये मेरा समय खत्म हो जाएगा। बहुत फ्रीडम मूवमेंट के लोगों ने उसमें साथ दिया। और इसीलिए नागपुर की शान है कि एक प्रेरित होकर इस बात से 1942 के आंदोलन में प्रेरित होकर हमारे शहीद बने, शहीद शंकर काकड़े, शहीद महल्ले, जिनकी अभी स्मृतियाँ है। ये लोग तो एक्चुअली मारे गए, शहीद हुए, लेकिन अगिनत लोग जेल में ठूसे गए, अगिनत लोगों ने लाठियाँ खाई है। मेरे पिताश्री का भी एक ही दुख था कि मैं अंग्रेज़ों की गोली से मरा क्यों नहीं, ये उनका दुख था। उस ज़माने की बात देखिए आप कि व्हाट इज़ द रिपेंट इन योर लाइफ, तो आई वॉज नॉट शॉट डेड बाय द ब्रिटिशर्स। यानी इस तरह का एक जुनून सवार था, इसलिए हम आज़ाद हुए हैं। और ये आज़ादी का नेतृत्व महात्मा गांधी ने किया है, ये आज़ादी का नेतृत्व उस समय सुभाष चंद्र बोस जी ने किया, ये आज़ादी का नेतृत्व जवाहरलाल नेहरू जी ने किया, ये आज़ादी का नेतृत्व मोतीलाल जी और उसके पहले तो अर्थात बहुत सारे बड़े बड़े नेता हो गए थे, मौलाना अबुल कलाम आज़ाद थे, बहुत सारे लोग ने, सब ने मिलके, लाला लजपत राय जी, में कई नाम हैं, लाल बाल पाल के भी कुछ 3 लोग हैं, चित्तरंजन दास बसु वगैरह, ये सारे लोगों ने मिलकर ये बहुत बड़ा कार्य किया। यस, उसमें हम भगत सिंह जी को नहीं भूल सकते। यस, उसके अंदर जिन्होंने रेवोल्यूशनरी बातें रखी उनको भी हम नहीं भूल सकते, उनका भी एक इम्पैक्ट तो था। लेकिन और बाद में सुभाष जी का INA इम्पैक्ट तो था, लेकिन गांधी जी का जो मुद्दा था अहिंसा वादक करके, उसमें नागपुर के जनरल अवारी ने कोशिश किया था कि कैसे शांतिपूर्ण तरीके से ये आंदोलन को सब लोगों के साथ में मिला के चलाया जाए। बोल सके हाँ आप मेरे को? हाँ बोलिए। अच्छा, ये तो मैंने जनरल अवारी का, कुछ लोग कहेंगे कि भाई आप सुपुत्र है इसलिए बोल रहे, ऐसा नहीं है। मैं इतिहास का एक विद्यार्थी हूँ, मैं यहाँ का प्रतिनिधि रह चुका हूँ, MLA रह चुका हूँ, MP रह चुका हूँ, और मैंने जो अभ्यास किया, मेरे पिताश्री तो मेरे को उम्र के, मैं 24 साल का था तब छोड़ के चले गए, लेकिन उनके साथ जो बिताए हुए क्षण है उसका मैंने पूरा लिख के रखा है। मैं जब अभ्यास करता हूँ आज़ादी के आंदोलन का,
मुझे एक घटना याद आती है जो मुझे बाद में मालूम पड़ी, क्योंकि महात्मा गांधी का ऐसा कहना था कि भाई कम्यून सिस्टम में मैं मानता हूं, मेरा कोई नहीं। यानी मूवमेंट कैसी बनती है, सिर्फ मूवमेंट नहीं थी। महात्मा जी ने भारत की आज़ादी के लिए, आर्थिक आज़ादी के लिए धोरण किया खादी का, उस पर विचार विमर्श किया। महात्मा जी ने जब तक गरीब रहेगा तब तक मैं सिर्फ 2 कछोटे पे रहूंगा, ऐसा प्रण किया। नेता कसा असावा बोले तसा, जैसा बोलता है वैसा करे, वो महात्मा जी ने किया। करोड़पति महात्मा जी, क्या गरज थी उनको ये सब करने की, लेकिन उन्होंने किया। और उनसे आक्रोश जो लोग हुए सब टॉप लेवल के लोग हुए हैं। मोतीलाल नेहरू उनसे आक्रुष्ट हुए और पूरे अपना सब कुछ छोड़कर, सब छोड़कर गांधी जी के फिलॉसफी में आए। चित्तरंजन दास बसु बहुत बड़े वकील, वो देश भर में उनके साथ आए। सी राजगोपालचारी, करोड़ों के धनी, वो उनके साथ जुड़े। सबको महात्मा जी ने अपने कम्यून सिस्टम में लाया। सबको ये कहा कि आपने पब्लिक लाइफ में आते वक्त में करोड़ों रुपया कमाना नहीं है, आपको गमाना है। गिव मी, जैसा योर टॉयल एंड टीयर्स, जैसा सुभाष जी कहते थे कि गिव मी योर ब्लड एंड टॉयल एंड टीयर्स, तब हम आज़ादी मिलाएंगे। ये काम हुआ और नागपुर में कई लोग हैं, अभी भी हमारे कुछ स्वतंत्र संग्राम सेनानी जिंदा है। उसमें हमारी एक बहन है, अभी भी जिंदा है, 90 साल की है। बहुत सारे हैं, कानेटकर जी थे, मुंजे जी थे, बहुत नाम है। ये सारे लोगों ने मिलकर जो प्रयास किया, और सबकी जिंदगानी अगर आप देखोगे तो सब ने गांधी जी के आश्रम पद्धति का जो विचार था, वही विचार को लेके वो आगे बढ़े हैं, और इसलिए हम लोग आज़ादी मिला सके। आध्यात्मिक बेस था हमारी आज़ादी का। सर, और कोई इंसिडेंट है जो नागपुर के इतिहास में जिसका उल्लेख है, जो जनरल साहब के साथ में जो लोग सहभागी हुए हैं उनके नामों के साथ में, अगर आप बताएंगे? जैसे आपने बरडी किले का बताया। उसमें एक तिजारी जी करके थे साथी उनके, विशंभर दास घी वाले। पर ये लोग 1925-26 में शायद MJ कानेटकर, माजा कानेटकर, शायद वो थे साथ में। उस समय यंग थे वो लोग। लेकिन 1942 तक जब पहुंचते हैं आंदोलन की, क्योंकि नागपुर में जब ये तय हुआ कि अंग्रेज नहीं मान रहे और अंग्रेजों ने बिना हमको पूछे विश्व युद्ध में भारत को सम्मिलित किया, और तब यह तय हुआ कि सभी राज्यों से लोगों ने 1939 में राजीनामा दिया था। उस समय भी बहुत यंग लोग जुड़े, और जब ये भारत छोड़ो का अल्टीमेट नारा महात्मा जी ने दिया, शायद उसी से प्रभावित MN रॉय साहब की जो मूवमेंट थी,